आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र. मंडळी, वात, पित्त, कफ या दोषांना समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात. यामध्ये बिघड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे, पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे. त्यासाठी पुढील नियम वाचून जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती. नंबर 1, सकाळी लवकर उठावे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर 4:30 ते 5 या वेळेत उठावे. नंबर 2, दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजेच तोंडातील सर्व लाळ पोटात जावी. याप्रमाणे 1 ते 3 ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे. अनेक रोग दूर होतात. 3, पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करून घ्यावा. 4, त्यानंतर दात घासावे. त्यामध्ये कडुनिंबाची काडी, आंब्याची काडी, करंजेची काडी, बाभळीची काडी इत्यादी किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता. दंतरोग दूर राहतात. 5, नंतर अंघोळ करावी. शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरू नये. सकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान जठराग्नी सर्वात तेज असतो. त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमिनीवर मांडी घालून बसून शांत चित्ताने जेवणे आदर्श. अन्नपचन उत्तम होते. जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे. नंबर 7, जेवणाच्या अगोदर 45 मिनिटे आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जेवताना 1 ते 2 घोट पाणी प्यायला हरकत नाही. 8, सकाळी फळांचा ज्यूस प्या. दुपारी दही, ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप व हळद टाकून प्या. 9, नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच घोट पाणी प्यावे. उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये. शरीराला दररोज लाळेची गरज असते. जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालवावी लागते. त्यासाठी पाणी घोट करून प्या. तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात. 10, नेहमी जेवण केल्यावर 10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये व शतपावली करावी. 11, ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व कधीही खाऊ नये. ॲल्युमिनियममध्ये बनवलेले जेवण करणे म्हणजे विषप्राशन करणे होय. 12, भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा. त्याचबरोबर तांब्या, पितळाची भांडी वापरू शकता. थोडक्यात ज्याचा वितळबिंदू जास्त आहे अशीच भांडी वापरा. नंबर 13, झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे. असेच झोपावे किंवा विष्णू मुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले. पोटावर झोपू नये. 14, मैदा, डालडा, वनस्पती तेल, पाम तेल, बेकरीचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. लाकडी घाण्याचे तेलच वापरा. रिफाईंड तेल डबल रिफाईंड विष आहे. 15, सेंद्रिय गुळाचा वापर करावा. साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे. 16, पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा. 17, जेवण बनवण्यासाठी फक्त सैंधव मीठ वापरा. समुद्री मीठ वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे. 18, कमीत कमी 6 ते 7 तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे. 19, दररोज 1 तास प्राणायाम, 15 मिनिटे योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करावे. 20, प्राणायाम मात्र नियमित करणे चांगले. 21, रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बीट, मुळा, काकडी, कोबी यांचा वापर करावा. 22, जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे. जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकडू बसावे, ज्यामुळे आपण मणके व सांधे चांगले राहतील. 23, भारतीय रस म्हणजेच उसाचा रस, कोकम सरबत, आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. 24, भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा. जास्त फिट टाईट नसावा व शक्यतो पांढराच असावा. 25, शरीराचे वेग आले की त्यांना रोखू नये. जर रोखले तर शरीरामध्ये 84 प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. लघवीला आली की थांबू नये. बसूनच लघवी करावी. अश्रू बाहेर येऊ द्यावेत. रडायला आले तर रडावेच. हसायला आले की भरपूर हसावे. जांभई आली की द्यावी. शिंक आली की बिंधास द्यावी. अपान वायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा. 26, कफ कधीच गिळू नये. 27, वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्तीत जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकू. तर मग नक्कीच या नियमांचं पालन करा आणि निरोगी राहा. धन्यवाद.